त्याच्या पुढच्या याच्यामध्ये जातात. पण जास्तीत जास्त बंधने सांगितले की त्याच्यानंतर त्या 2 स्टेज आहेत, त्या 2 स्टेज करा. एक तुम्ही श्वास येत आहे जात आहे आणि दुसरी आहे की सुंदर स्पर्श करून जात आहे. त्याच्यानंतर बरी जी काही आहे ना ती प्रज्ञा म्हणजे आपल्याला आपल्या संवेदना कळल्या पाहिजे की आपल्या मनाला काही झालं कुठली संवेदना एवढं सूक्ष्म करत आपण त्या ध्यानाने पाहलं आणि ती संवेदना बुद्धांनी सांगितलेल्या तत्वज्ञानात पुढे बसते. म्हणजे तो अनित्यतेचा सिद्धांत कुठं भगवंत सांगतात तो सिद्धांत त्या ध्यानात आपल्याला समजायचा. त्याच्यावर आपण चिंतन करायचं मग की अनित्य कसं असेल काय असेल. जसं बाबासाहेब म्हणतात ना की सर्व संस्कार अशाश्वत आहे मानले म्हणतात त्याच्या खालच्या चोळीमध्ये लिहितात की अनित्यतेचा सिद्धांत हा भल्या कळला नाही. म्हणजे अशाश्वत संस्कार म्हणजेच अनित्यता ही कळली नसल्यामुळे आणि हे जे आहे म्हणजे संस्कारित अस्तित्वाचे 3 दर्शनाचा सम्यक दृष्टीमध्ये आहे. त्याच्यामध्ये म्हणते सुद्धा म्हणतात की दुःखाचे 3 प्रकार. कुठले सांगितले दुःखाचे 3 प्रकार आहेत. शारीरिक दुःख, सात्विक दुःख आणि अनित्य दुःख. 3 प्रकारचे दुःख. असा हा याच्यासोबत आपल्याला असा पूरक सर्व घेऊन अभ्यास करावा. हे जेव्हा आपण एवढं वाचतो तर त्याचे रिलेशन कुठे येतात काय येतात ध्यान म्हणजे काय ध्यानातून प्रज्ञा प्रज्ञा केव्हा होईल. नुसतं आपल्याला एकाग्र झाल्यानंतर जेव्हा आपण चिंतन करू त्या चिंतनातून मग या सर्व गोष्टी घडतात. त्याच्यामध्ये कसं आपण वागलो पाहिजे आपण कसे वागतो याचं सुद्धा स्वतःचं चिंतन करायचं दुसऱ्याचं नाही करायचं. नवी ध्यानाला बसतो तुम्ही सध्या चिंतेचं चिंतन नाही करायचं कोणते कसे वागतात ते कसे करतात ते कसे ध्यान करतात. माझं मी पाहिजे दुसऱ्याचं पाहिजे किंवा जाधव वाईट असतात ते काय करतात. मग मृत्यूवर चिंतन करायचं असतं फक्त आपल्या मृत्यूवर करायचं. पत्नीच्या मृत्यूवर पुरुषांनी करू नये आणि महिलांनी पतीच्या मृत्यूबद्दल करू नये. नाही तर असं वाटतं की नवरा मेल्यानंतर माझं कसं होईल पुरुषाला बायको मेल्यानंतर माझं कसं नाही का हे चिंतन नाही. चिंतन माझ्या मृत्यूवर मी करावं. त्याच्यामध्ये ज्या 10 सखी आहेत 10 कुठल्या कुठल्या ह्या ज्या अनामानसखी आहेत ना ह्या 10 सखी एक आहे मरणानुसती आहे. 10 सखी आहेत त्या. तर मरणानुसती म्हणजे आपण आपल्याच मृत्यूवरती चिंतन करा म्हणजे मृत्यू आपल्याला शिकून जातो की सर्व जगनित्य आहे. तिला काय सांगितलं होतं तिचा सांगितलं हे सांगितलं की मग दिवस कसं आहे अनित्य आहे. तर प्रत्येकाचं काय आहे की वेळ का अलग आहे. एखादा व्यक्ती 100 वर्षाचा जगतो एखादा 93 वर्ष जगतो एखादा 80 वर्ष जगतो एखादा 66 वर्ष जगतो नाही का. बाबासाहेब 66 वर्ष जवळपास जगले 93 वर्ष जगले 80 वर्ष जगले. मृत्यू सर्वात नाही हो एखादा चमत्कारी पुरुष आहे असं तसं किंवा आपण म्हणलं हे सर्व ज्या गोष्टी आहेत आपण ह्या सोडून देणे आणि हे सत्य काय हे दृष्टिकोन आपण अप्लाय करणे. आता सम्यक दृष्टीचे अधिक 2 सांगितले आहेत भाग. सम्यक दृष्टी प्राप्त करण्याचा वेळ लागतो. सम्यक दृष्टी प्राप्त करण्याचे 2 मांडले. आता हे अष्टांग मार्गाचे 2 झाले. दर्शन मार्ग आणि भावना मार्ग. पण दर्शन मार्गामध्ये काय येतं की नुसतं सम्यक दृष्टी भावना मार्गामध्ये बाकीचं साधन हे ॲडिशनल तुम्हाला माहिती देतो. आणि 2 कोणते कोणते सम्यक दृष्टी समजून घ्यायची असेल किंवा सम्यक दृष्टी प्राप्त करायची असेल एक प्रतिमा आहे मित्र असताना किंवा संघामध्ये एक कल्पना आहे आणि एक प्रतिमा आहे. त्या प्रतिमामध्ये 3 आहे कधी अंग 3 आपला काय शिकवलं होतं किंवा कुठल्या विषयावर आपलं वर्कशॉप झालं होतं. लोक काय करतात वयाचा नाही का. मागच्या वर्षी इथे सुगतानंदांनी भवचक्र शिकवलं होतं आणि नामरूपाचं त्याच्यावर जो काही आला होता एक भाग त्या नामरूपावर मी काहीतरी बोलतो. आठवलं मला इथेच पूजास्थान होतं इथेच मी बसलेलो होतो नाही का. संघात ते काय कुठे बसले मी कुठे बसलो मला आठवते बरोबर आहे का. आठवते का आपल्याला समजा शिबिर झाले आपले अभ्यास झालेला आहे ऑनलाईन. मी म्हणून तुम्हाला असा विचार करून आलो की यांना एवढं डीपमध्ये जर आपण शिकवलं तर यातनं काहीतरी यांच्या फायद्याचं यांच्या लक्षात येईल की जेणेकरून आपल्याला पुढच्या वेळेस माहीत पडेल की सम्यक दृष्टीचे जे काही 2 भाग पाडलेले आहे एक प्रतिमांचं आणि एक कल्पनांचं माध्यम आहे. प्रतिमामध्ये
कुठल्या कुठल्या प्रतिमा आहेत की त्याने आपल्याला सम्यक दृष्टी प्राप्त होते. चक्राचे ते 12 कळे आहेत. आता तिकडे आधी गेलो तर तो कमी 8 दिवस चालला आपल्या सम्यक दृष्टी नाही का, आपल्याला वेळेची वाटतं. हे अंग जे आहे ना आपलं हे आणि तिकडचं सम्यक व्यायाम हे खूपच म्हणजे थोडी कठीण पण आहे समजायला, आणि ते जर समजलं तर हे बाकी मधातले समजायला सोपे. या दोन अंगाचं बरोबर केले की एक प्रज्ञेचं आहे आणि दुसरं समाधीचं आहे. हे मधातलं सीन आहे बरोबर. तर प्रज्ञेमध्ये हे दोन अंग आहेत, एकच येत नाही. प्रज्ञेमध्ये दोन आहेत. जरी दर्शन मार्गामध्ये एक असेल तर प्रज्ञेमध्ये सम्यक संकल्प आणि सम्यक दृष्टी आहे. शिलामध्ये उरले त्याच्यात कंटिन्यू 3 आहे आणि शेवटची कंटिन्यू 3 समाधी. इथे प्रज्ञा पहिली आहे. जरी आपला क्रम आपण असा लावत असेल की सील समाधी आणि प्रज्ञा, तर इथे प्रज्ञा ही आहे. प्रज्ञा सील आणि समाधी. जर प्रज्ञा असेल तरच आपण शिलाचरण करू शकतो. ज्यांच्याकडे प्रज्ञा नाही ते लोक शिलाचरण करतात. जगात मोठ्या मोठ्या पदांवर आहे, जगाचं नेतृत्व करण्याची त्यांना संधी आहे, पण त्यांच्याकडे प्रज्ञा नाही. प्रज्ञा नसल्यामुळे शिकता येईल. समाधी तर कसं आहे. असा आपण चिंतनात्मक अभ्यास जर केला तर आपल्याला पाहायचं आहे. तर उदाहरणार्थ सांगावं लागते. प्रत्येक व्यक्तीने आपापलं पाहायचं आहे की बाबा माझ्यामध्ये प्रज्ञा आहे की नाही. आणि सम्यक दृष्टीचा हेतू काय? अविद्येला नष्ट करणे हा सम्यक दृष्टीचा मुख्य उद्देश आहे. या भवचक्र त्याच्यानंतर दोघांनी चक्राकार मार्ग, तिसरं उद्योग. भवचक्राची पहिली पिढी म्हणजे सुरुवात होते अविद्या आहे. विद्यानंतर संस्कार, संस्कारानंतर विज्ञान, विज्ञानानंतर नामरूप, नामरूप छडायचं, छडायचं स्पर्श, स्पर्श वेदना, वेदना कृष्णा, कृष्णा उपादान, उपादान भव, भव त्याची जन्म जरा त्याचं मेन कोण गिरवत आहे त्याला? अविद्या गिरवत. आणि अविद्येचा नाश करणे हा सम्यक दृष्टीचा मुख्य उद्देश आहे. जर अविद्येचा नाश केला तर हे चक्र सुद्धा थांबू शकते. हे कळणे म्हणजे सम्यक दृष्टी प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा होतो. हे आपल्याला कळलं अरे याचं जे पहिलं आहे आणि त्या अविद्येतून काय होत आहे आपलं तसे संस्कार होत आहेत. हिरवा रंग मुसलमानांचा बरोबर तिथून येईल त्याबरोबर नाही का. हे असं आपल्याला पाहता आलं काही त्याच्यात थोडी लोकिकता नाही आहे. संस्कार झालेला आहे, उभं येणार आहे नाही का. तो कबूल करायचा, त्याला प्रामाणिकपणे स्वीकारायचं, एक्सेप्ट करायचं आणि तो माझा संस्कार चुकीचा आहे हे तिथे डायग्नोसिस करायचं. दुसऱ्यांना निर्माण होणार नाही याची काळजी म्हणजे आपण त्या प्राप्त झालेल्या दृष्टीने जगू शकतो. नाहीतर सम्यक दृष्टी त्याच्यानंतर काय ऊर्ध्वगामी चक्राकार मार्ग आहे. ऊर्ध्वगामी चक्राकार मार्गाच्या त्याकडे तो कुठून निघतो? या भवचक्रामधूनच तो निघतो. कुठून तरी दोन त्याच्यामध्ये नाही का. या भवचक्राला आपल्याला तोडायचं असेल तर तिथे असं म्हणतात की तिथे आपल्याला वेदना आणि कृष्णेच्या मनातून हा ऊर्ध्वगामी चक्राकार मार्ग निघतो. म्हणजे भवचक्रामध्ये समजा आपण खूप फास्ट रनिंग करणारे आहोत, खूप फास्ट उदाहरण झाले सर्वच आहोत. म्हणजे इथे दीपकरावे रनिंग करतात, तो आपला सुखदही रनिंग करते, यांचे जाधव आहेत दोन माझे समजा आपले रनिंग करतात, सर्व रनिंग करतात. पण आपला जर असा एका सर्कलमध्ये आपण रनिंग करत असेल तर इथून जाऊ आणि पुन्हा तिथे जीव गेले. भवचक्रामध्ये काय होते की आपण तिथल्या तिथं फिरतो. पण इथे जर आपल्याला वेदनाचं कन्व्हर्शन म्हणजे वेदनेचं परिवर्तन जर आपण तृष्णेमध्ये जर नाही दिलं, तिथे जर आपल्याला शहाणपण किंवा सम्यक दृष्टीची आकलन झालं तर मग आपल्याला काय होते आपण ऊर्ध्वगामी चक्राकार मार्गाने म्हणजे स्पायरल पाहत आहे. ऊर्ध्वगामी चक्राकार मार्ग कसा काय जातो असा असा म्हणजे इथून जरी निघाला तर तो बघा धीरे 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 असा पुढे जातो, विकासाकडे जातो किंवा बंद जातो म्हणजे विकासाकडे जातो. आणि भवचक्रामध्ये गोल गोल फिरत राहतो. बस तेच सकाळ झाली, गुंडोने चहा गेले, डबा बांधले, झाले, संध्याकाळी गेले, रोज करते रोज चांगला रोज रोज काही त्याचं चिंतन नाही किंवा काय कशासाठी जीवन आहे
लोकांना काहीतरी लाभ झाला पाहिजे नाही ही समजदारी. आम्ही त्या दिवशी एक मित्र होता आमच्या सोबत फिरायला, तर त्याची भाग आहे ना ते मेन त्याने सांगितलं की माझ्या अपेक्षा त्या समजदार व्यक्ती असावा, माझा जो व्यक्तित्व असतो जगात तो समजदार असावा. जरी त्याला युगाचा धर्म किंवा हे माहीत नसेल तर त्याची अपेक्षा बघा काय. मग ही अपेक्षा जगातल्या प्रत्येक व्यक्तीची आहे की मला माझा जो काही संपर्क येईल तो समजदार व्यक्ती असावा. समजदार जर तुम्हाला व्हायचं असेल किंवा मला व्हायचं असेल तर आपल्याला भगवंतांनी सांगितलेल्या या मार्गाचं आकलन होणे गरजेचं आहे. बरोबर ना सर? म्हणणारे सर तर आपण समजदार बनू. लोक कोणीही म्हणतील मग नाही तुम्ही कसं रात्री सांगितलं आम्हाला करेल त्या तो जरी तो मास्तर आहे ना पण तो असा असा करतो त्याच्यापासून दूर राहायचं म्हणजे समजदार आहे का तो जर चांगला समजदार असतात तुम्ही हेच सांगितलं असतं का नाही. विशुद्ध वाचाची कशी ओळख सांगितली का नाही हे व्यक्ती खूप चांगले आहेत अमरावतीतून येतात आम्हाला सांगतात. म्हणजे समजदार व्यक्तीच्या काही क्रायटेरिया आहेत त्या जरी साधारण लोकांना सोप्या आणि साध्या भाषेमध्ये आपल्याला सांगायचं असेल तर एकमेकाचे जे काही व्यवहार आहेत ते आपले व्यवहार खूप चांगले असले पाहिजे, नीतिमत्तेवर आधारित असले पाहिजे. त्याच्यात जर भगवंताच्या भाषेत सांगायचं असलं की प्रत्येकाचे व्यवहार जे आहेत ते आपले नीतिमत्तेवर आधारित असले पाहिजे. त्या व्यक्ती जो आपल्या जीवनामध्ये नीतिमत्ता पाळतो त्याला आपण समजदार म्हणतो. साध्या लोकांना सांगतो नाही का. असं ज्याला कळते की ही जी वेदना आहे आता मला झालेली ही वेदना तृष्णेमध्ये जर गेली तर मला दुःख होईल. कारण का दुःखाचं कारण हे तृष्णा आहे आणि तृष्णेचे कारण हे पहिलीकडे अविद्या. हे ज्याला कळलं आणि मग ते दुःख कशा कशामुळे होतात आणि दुःखाचा जो काही मार्ग आहे त्याच्यातून बाहेर पडण्याचा तो फक्त आणि फक्त तथागत भगवान गौतम बुद्धांनी या जगाला सांगितलेला आहे. अशी ज्याची बुद्धांवरती श्रद्धा बसली तर त्याची पहिली कडी मग दुःख आहे आणि ती श्रद्धा बसली त्याची की तो त्या वेदनेला तृष्णेमध्ये कन्वर्ट न होऊ देता तो त्या स्पायरल पाथने निघतो वरवर. त्याच्या किती कडे आहेत? 12. त्याचे 12च कडे आहेत. पहिली श्रद्धा दुःख, दुसरी श्रद्धा, प्रीती, प्रशब्दी, एकाग्रता, यथाबुद्ध्यान दर्शन, त्याच्यानंतर निब्बिदा, वैराग्य, निब्बिदा, विमुक्ती आणि आश्रवक्षज्ञान. आश्रवक्षज्ञानाचे पुन्हा 3 आहेत, कामाश्रव, भवाश्रव आणि अविद्याश्रव. तिथेही अविद्याश्रव आहे. म्हणजे विमुक्ती जरी गेला त्याचं चित्त एवढे विकसित झालं तरी त्याच्यामध्ये काही ना काही अविद्या असते. त्याचं संपूर्ण आश्रवाचं ज्ञान त्याला होते. हे जे विमुक्त म्हणजे या चित्ताला जे संस्काराने सर्व ते ग्रासित आहे त्याच्यावर या जगातले जे काही चुकीचे संस्कार आहेत ते सर्व झालेले आहेत. या संस्कारातून तो पूर्ण मुक्त होतो. हे सर्व करणं म्हणजे मग काय त्या बुद्धगामी चक्राकार मार्गाकडे जाणे आणि हे सुद्धा सम्यक दृष्टीला प्राप्त करून देणारा एक मार्ग आहे. बरोबर. आणि मग पाचधानी बुद्ध मंडलमध्ये आपण जर समजा सामान्य लोकांना सांगितलं तर कदाचित त्यांना ते पटणार नाही. पण ज्याला आता खूपच अभ्यासू आहे बाबा तो त्याला म्हणजे तो अंधश्रद्धेकडे जाऊ शकत नाही, त्याच्या भ्रामक संकल्पना होऊ शकत नाही, त्याच्यासाठी बुद्धांच्याच म्हणजे टीचिंगचे असे 5 भाग पाडून प्रत्येक बुद्धाच्या अंगाचे त्याच्यामध्ये म्हणजे त्यांच्या प्रज्ञेचे म्हणा की त्यांच्या शिकवणुकीचे त्याच्यामध्ये असे अलग अलग हे घातलेले आहेत. आणि त्यांचे ते मुद्रा आहेत, त्यांचे रंग आहेत, त्यांचे ते हे आहेत वज्र वगैरे नाही का वाहन आहेत वाहन वगैरे. तर असं ते थोडंसं अधिक थोडंसं मग हे कळणं म्हणजे खूपच आहे. पण त्याच्यापैकी आपण कुठलाही एकाचा आधार घेऊन सम्यक दृष्टीपर्यंत जाऊ शकतो. अधिक काही सम्यक दृष्टीचे भाग सांगितले आहे बंधूंनी का सम्यक दृष्टी कशा कशापासून आपल्याला प्राप्त करता येते कुणाला माहीत आहे? सम्यक दृष्टी ही म्हातारपणातूनही प्राप्त करता येते, आजाराची सेवा केल्यातून प्राप्त करता येते, अनुभवातून प्राप्त करता येते, धम्म अभ्यासातून प्राप्त करता येते, ध्यानातून प्राप्त करता येते. बरोबर. ह्याही अधिक काही भाग सांगितले साधे सोपे. हे सर्वच बंधूंनी सांगितलेलं आहे. हेही बंधूंनी सांगितलं आहे, हेही बंधूंनी सांगितलं आहे नाही का. आहे सर्व ज्यांचे अभ्यास झाले त्यांना आठवते असं आहे म्हणून. बरोबर. बाबा काही चुकून राहिलं असेल तर मला दुरुस्त करून सांगू शकतात. एखादं होऊ शकते माझं जसं मी बघा सम्यक व्यायाम म्हटलं म्हणजे सम्यक आजीविकेमध्ये नाही का. एखादं तुम्ही पण मला करेक्ट करू शकता असं काही. तर हे झाले आता प्रतिमा,
हे बाकीचेही पाहिलं आपण कशा कशातून आरोग्य म्हणजे आजारी लोकांची सेवा केल्यातूनही आपल्याला सम्यक दृष्टी प्राप्त होऊ शकते. मृत्यूवर चिंतन केल्याने सम्यक दृष्टी प्राप्त होऊ शकते. समजा एखाद्या व्यक्ती खूप अहंकारी आहे आणि त्याला जर असं वाटलं की नाही मला तर एक दिवस असं हे मी जे काही म्हणजे अंत्ययात्रेमध्ये गेलेलो आहे असं एक दिवस माझी पण असंच राहणार आहे, शव पडलं राहणार आहे, असेच लोक शोकाकुल राहतील, असंच मला घेऊन जातील नाही का, बुद्धम शरणम गच्छामी म्हणतील, तिथे जाऊन अग्नी देतील, जास्तीत जास्त धम्मपालन गाथेपर्यंत थांबतील, नाही तर काही लोक लगेच निघूनही जातील, काही काही रस्त्यातूनच चालले जातील, त्यांना वेळ नसेल तिथे यायला स्मशानभूमी, काही काही लोक नुसतं येतील आणि भेट देऊन जातील माझ्या पार्थिवाचं दर्शन घेऊन. हे असं पाहणे म्हणजे ही सुद्धा सम्यक दृष्टीचा एक भाग आहे. आता हा कुठला भाग पाहिला आपण, तिन्ही भाग कुठले पाहिले, प्रतिमांचे पाहिले नाही काय. आता अधिक कुठला राहिला पाहायचा भाग आपला कल्पनेचा. कल्पनेच्या माध्यमातून किती सांगितले बनतेंनी आणि कोणकोणते सांगितले. कोणाचा झाला अष्टांग मार्गाचा अभ्यास सम्यक दृष्टी झाला ना, झाला की नाही, काही आठवते का. प्रतिमामध्ये काय सांगितलं आहे, 4 आर्य सत्य आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर संस्कारित अस्तित्वाची 3 लक्षणं आहे, कर्म आणि पुनर्भव आहे आणि 4 शून्य आहे. 4 शून्य. या माध्यमातून सुद्धा तुम्ही काय करू शकता, बंदे म्हणतात की तुम्ही या माध्यमातून सुद्धा अन्न ऐकायला येऊ लागलं बरोबर, काही मिसून राहिलं म्हणून तुम्हाला जवळ बसवतो, मला माहिती ऐकायला येत नाही बरोबर आहे ना. आता आलं लक्षात कुठल्या कुठल्या कल्पनाचं माध्यम, कुठल्या कुठल्या रिपीट करा सांगा. पहिलं काय आहे, 4 आर्य सत्य. दुसरं संस्कारित अस्तित्वाचे 3 लक्षणं. तिसरं कर्म आणि पुनर्भव. चौथं शून्यता बरोबर आहे. तर त्याचंही थोडक्यात पाहू आपण. आता 4 आर्य सत्याचं तर चालूच आहे, ह्या सब्जेक्ट चालू आहे आपला. आणि 4 आर्य सत्य हे माहीत आहे आपल्याला की बा पहिलं आर्य सत्य दुःख आहे. हे तुम्हाला एक माहीत आहे का, भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्माचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत बाबासाहेबांनी, वाचले का कोणी काही प्रश्न, कोणी वाचते का भगवान बुद्धा धम्म, कुठं वाचन वगैरे का बाबा आम्ही एखाद्या ठिकाणी वाचन करतो किंवा नाही आहे का तुम्हाला माहीत. त्याच्यात प्रश्न आहेत पण त्यात प्रश्न विचारलेले बाबासाहेब. त्याच्यात एक 4 आर्य सत्याच्या बद्दल एक प्रश्न आहे. जे बाबासाहेब म्हणतात की काही लोक म्हणतात की आर्य सत्य 4 आहेत आणि काही लोक म्हणतात 2 आहे. तर आपल्याला विचारलं सांगितलं बाबासाहेबांनी का तुम्ही ठरवा किती आहे, हा प्रश्न आहे. त्यांनी भगवंताच्या गृहत्यागाच्या कारणाचा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे तिथे की भगवंताच्या गृहत्यागाचं नेमकं काय कारण आहे. जसं आता काही लोक म्हणतात की त्यांनी म्हातारा माणूस नव्हता पाहिला, त्यांनी दुःखी माणूस नव्हता पाहिला, त्यांनी साधू संत नव्हता पाहिला नाही का, अधिक एक कोणतं तरी आहे, मृत्यू नव्हता पाहिला नाही, म्हातारा, आजारी, मृत्यू आणि एक साधू, हे 4 आहेत म्हणतात. बाबासाहेब म्हणतात की त्यांनी गेलं त्याच्यात रोहिणी नदीचं लिहिलेलं आहे नाही का बरोबर आहे. असे तिथे प्रश्न दिलेले आहेत. तर त्या प्रश्नांमध्ये 4 आर्य सत्यावर एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर त्यांनी अधिकही 2 प्रश्न आहेत. असे 4 प्रश्नच विचारले आपल्याला. एक पुनर्जन्माच्या बद्दल विचारले आणि एक भिक्षूंच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल असे 4 प्रश्न आहेत. पहिल्यांदा परिचयाच्या नंतर हे 4 प्रश्न आहेत आणि मग पुढचं चालू होतं बुद्धांच्या जन्मापासून नाही का. बुद्धाच्या जन्माबद्दल हे सर्व त्याच्यात आलंच आहे मग बाजूला. तर हे 4 आर्य सत्य म्हणजे पहिलं कल्पनाच्या माध्यमातला एक पार्ट आहे. दुःख, दुःखाचे कारण म्हणजे दुःख आहे हे मान्य करते. बुद्धाचं म्हणणं काय की दुःख आहे हे आपण मान्य करायचं की मी दुःखी आहो. आता ज्याला असं वाटते की बाबा मी दुःखीच नाही आहो तर त्याच्या दुःखाचे प्रश्नच नाही आहे. म्हणजे नष्ट करण्याचं त्याला काय काम आहे. आणि संन्यासात आणि भिक्षूमध्ये काय फरक सांगितला बाबासाहेबांनी, काय सांगितलं, संन्यासी हा समाजाशी त्याला काही लेनदेन राहत नाही आणि भिक्षूचं नाळ हे समाजाची जुळलेलं असलं पाहिजे. त्याला सामाजिक प्रश्नाची जाण असली पाहिजे, समाजाच्या काय समस्या आहेत ते त्याला माहीत असलं पाहिजे आणि त्या समस्यांवरती त्याने त्याचं निराकरण करून त्यांना उपाय सांगितले पाहिजे. भिक्षूने तो असा सदैव समाजामध्ये असला पाहिजे. त्यांनी हेच नाही सांगितलं पाहिजे फक्त का तुम्हाला बुद्धाच्या धम्माचं आचरण करायचं आहे तर तुम्ही फक्त भिक्षू बनावं. भिक्षू बनू शकते का सर्व समाज,
नाही बनू शकत ना, कठीण आहे. म्हणून ग्रहस्थी लोकांना कसं तुम्ही चांगल्यात चांगलं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवून तुम्ही सांगायला पाहिजे. मग असंच त्यांना हे सांगायला पाहिजे की बाबा बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे की जगात सर्व दुःख आहे, सर्व प्राणी मात्र दुःखी आहेत. का दुःखी आहेत दुसऱ्याचे आहेत की दुःखाचे कारण आहे. दुःखाचे कारण तुम्ही शोधा, नाही का. आज म्हणजे मला काही कालांतरानं सांगितलं एका व्यक्तीने की त्यांच्या 2 व्यक्तीचं पटत नव्हतं, 2 व्यक्तीचं आपसात पटत नव्हतं आणि त्यांनी सांगितलं का हे काहीतरी माझं म्हणजे चुकलेलं कर्म, म्हणजे माझं काय चुकलं मला समजून नाही की माझ्या नशिबी असं कसं. आता दुःख भोगत आहोत आपण. मोबाईल बंद करून ठेवा सुगतजी, किंवा तुम्ही बाहेर जा त्या आपल्या दरवाजाच्या तिकडे बोला, सायलेंट करा त्याला. बरोबर आहे की नाही. काय चालू होतं आपलं असं डिस्टर्ब होतं. काय चालू होतं आपलं उदाहरण सांगत होतं नाही का तुला काय माझ्या मित्राचं. मग मी त्यांना सांगितलं की आपल्या नशिबात आलेलं दुःख हे फक्त आणि फक्त आपल्या कर्माचे परिणाम आहे, दुसऱ्याच्या. आणि काही जर आपण कर्म हे जगाच्या नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मान्य म्हणजे धम्म, ज्या धम्माचे 6 भाग बाबासाहेबांनी सांगितले, तो जर कर्मसिद्धांत बाबासाहेबांचा चांगला समजून घेतला तर आपल्याला मग असं वाटते की बरोबर आहे. म्हणजे मी त्यांना सांगितलं की नसीब तसं काही घडत नाही किंवा कोणी घडवत नाही. जेव्हा भूतकाळात एखादं कर्म असं आहे, म्हणजे कर्माचे प्रकार सांगितले त्यांनी की 4 आहेत. म्हणजे त्यातलं एक असं कर्म आहे की काही कर्मांचे परिणाम हे तुम्हाला सतत भोगावे लागतात, मग ते कुशल असो की अकुशल. मग एखादं भूतकाळात अकुशल कर्म घडलं आपल्याकडून तर त्याचे परिणाम आपल्या मृत्यूपर्यंत किंवा ते आपल्याला भोगावंच लागतात. बरोबर आहे. हे सुटणार आहेत का. आपण आपलं जे दुःख आहे त्याचे काय कारण आहेत हे आपण जर शोधलं नाही तर आपण वर्तमानात दुःखातून मुक्त होणार. हे समजणे म्हणजे सम्यक दृष्टी सांगितली म्हणते. त्याच्यावर आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे की बाबा आपल्या भूतकाळात जायचं, तिथं शोधायचं आज जे दुःख होते हे याला कारण काय आहे तिथे भूतकाळामध्ये, नाही का. कारण आहे, परिणाम जर दिसून राहिले तर त्याला कारण आहे तिकडे कुठेतरी. कारण परिणाम प्रक्रिया, याला कार्यकारण भाव, कारण परिणाम प्रक्रिया, प्रतीत्य समुत्पाद, नाही का. या सर्व गोष्टी त्याला अलग अलग व्ह्यूज किंवा अलग अलग त्याला आयडेंटिटी दिलेल्या आहेत हे ओळखल्याने. आपण साध्या भाषेत सुद्धा माझी असते साध्या भाषेमध्ये, जास्तीत जास्त कठीण करून तुम्हाला सांगणं किंवा काही सांगणं ते नाही, एकदम साध्या भाषेत जायचं, तसं समजून घ्यायचं. माझी भाषा समजून झाली सर्वांना. तुमच्यासारखी भाषा येत नाही मला, नाही काय. भंडाऱ्या जणांची खूप भाषा आवडते मला. त्यांच्यासोबत राहिलं म्हणजे खूप मला छान त्यांचं ऐकावं वाटते. राहुल आहेत, नाही का. आता कांबळे सरांची भाषा म्हणजे तुला असं काही वेगळं वाटत नाही. आम्हाला नेहमी ऐकतो, रात्रदिवस सोबतच राहतो. पण हे जे नवीन काही लोक भेटतात नाहीत ते काही लोकांची खूप भाषा मला आवडते. असं छान बोलतात. प्रकाश कांबळे खूप हळू आणि म्हणजे एक वाक्य झाल्यानंतर असं पॉस घेतात आणि नंतर दुसरं सुरू करतात. आणि सर्वांच्या मला सवय झाल्या कसे बोलतात काय नाही का. तर असे अन्नाला कुठं हे होते, आनंद होते, नाही का. म्हणजे आपण ज्या गोष्टीने आनंदित होतो आणि ज्या गोष्टीने दुःखी होतो ते सर्व गोष्टी आपल्याला समजले पाहिजे. आनंदी आहोत तुम्ही का आहोत, दुःखी आहोत का. बरोबर आहे. हे भाषेचं आता वाचेमध्ये येणारच आहे. तर मोठं लांब आहे बरे, हे एवढं सोपं नाही आहे. जर याला बारीक याचे पैलू उचलून जर आपण अभ्यास केला ना आणि याला आपण इतर जे रेफरन्सेस आहेत, इतर जे अभ्यासासाठी भंतेंनी बाबासाहेबांनी दिलेले आहेत ते पुस्तकं सुद्धा आपण वाचले तर मग आपल्याला असं वाटते की खरंच हे चांगलं आहे, नाही. तर हे आपलं कुठेतरी चुकते, त्याचे आपल्याला आज परिणाम भोगावं लागतात. हे आपल्याला कळलं पाहिजे. दुःख हे नशिबाने येत नाही, नशीब बिशीब काही नाही. आणि कधी आपले गैरसमज असे झालेले आहे की फक्त आपल्याला कधी इतरांच्या कर्माचे सुद्धा परिणाम आपल्याला दुःखद भोगावे लागतात किंवा सुखद भोगावे लागतात. जर एखाद्या व्यक्तीचं कर्म जर चुकत असेल आपल्याशी रिलेटेड असलेल्या तर त्याचे परिणाम संपूर्ण, जसे आता डोनाल्ड ट्रम्पचं काही कर्म चुकलं की संपूर्ण विश्वाला भोगायला लागून आले. आपला काही दोष आहे का त्याच्यात. तुमचं आणि माझं व्यक्तिगत काही इराणसोबत दुश्मनी आहे का. कधीतरी आपल्या देशाने त्याच्यावर वार केला आहे का.
पण परिणाम भोगायला मिळाले की नाही आपल्याला. म्हणून बाबासाहेब सांगतात त्या कर्मसिद्धांतामध्ये की तो एवढा महत्वाचा आहे की जगात जर नैतिक व्यवस्था नांदवायची असेल तर तुम्हाला नीतिमत्तेवर आधारित कर्म जर असतील तरच जगात नैतिक व्यवस्था नांदू शकते. नैतिक व्यवस्था जर ढासळली असेल तर कोणाचे तरी कर्म चुकले असं बाबासाहेब सांगतात. जागतिक म्हणजे जगाच्या स्तरावर सांगतात. त्यातनं आपणही प्रभावित होऊन जातो एखाद्याचे कर्म चुकले. असं नाही का फक्त माझ्याच कर्माचे मला परिणाम भोगावे लागतात, मला इतरांच्याही कर्माचे भोगावे लागतात, मग ते माझ्याशी रिलेटेड असो किंवा माझ्याशी रिलेटेड नसो. कारण का व्यवस्था त्यांच्या हातात असते. इकडे डोनाल्ड ट्रम्प आहे, तिकडे अधिक आपल्याजवळ कोणतरी आहे जे काही चुकीचे कर्म करतात आणि आपल्याला परेशानी होतात नाही का. आणि गड्याला गडे भेटतात, सिलेंडर गॅस भेटत नाही. बरोबर. त्यांचं जे हॉर्मोज दोन्ही जे आहे किंवा हॉर्मोजचा जो वे आहे तो बंद होतो आणि मग आपल्याला सिलेंडरची टंचाई होते नाही का. आज मारामाऱ्या झाल्या, किती लोकांना भटकंती करावं लागली, उन्हाची चटके बसावं लागली. हे असं आहे. तो याचं कर्मसिद्धांत किंवा कार्यकारण भाव समजणे म्हणजे मग आपल्या दुःखाचे कारण आपल्याला समजतात. म्हणजे काय दुसरं आर्य सत्य. तिसरं काय आहे? तिसरं आर्य सत्य सांगितलं भगवंतांनी. दुःखाचं जसे कारण आहेत त्या कारणांना जर नष्ट केलं तर तुमचे दुःख नष्ट होतात. म्हणजे दुःख निरोध, म्हणजे दुःखाचा निरोध करता येतो, दुःख नाहीसं करता येते, याच्यावर आपला विश्वास बसला नाही. दुःखाला कारण आहे, कारण तुम्ही नष्ट करा म्हणजे दुःख नष्ट होतील. आणि हे भगवंतांनी सांगितल्यावर 4 आर्य सत्य, ज्याला जे चॅलेंज नाही त्या सत्यांना. बरोबर आहे. असे आर्य सत्य आपल्याला कळणे म्हणजे सम्यक दृष्टीचा उगम होणे किंवा बौद्धिक आपलं अंग विकसित. आणि चौथं जे आहे ते काय, आता ते चालतंय आपला अभ्यास, तो त्याच्यावर त्यांनी जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजे प्रतिपदा जो गामिनी सांगितलेला आहे, दुःख प्रतिपदा गामिनी कधी असाच आहे ना चौथं. तर त्याचा हा मार्ग, त्याचा आपण अभ्यासच करत आहोत की याने आपण निर्वाणाकडे जाऊ शकतो. निर्वाणासारखं सुख नाही. तपोच्च ब्रह्मचर्याचं अरिय सच्चानं दर्शन निब्बान सच्च क्रियाचं एकदम उत्तम म्हणून. बरोबर आहे. इकडे असे वनाचं बालानं, सुरुवात बघा त्या सुद्धाची कुठून होते, आपल्यापासून. असे वनाचं बालानं पंडितानंच सेवना. शेवटी पंडित केव्हा बंद होतो, निब्बान सच्च क्रियाचं. म्हणजे असे आपल्याला थोडंसं चिंतन करत राहिलो का इथे म्हणजे बालानंगला व्हावं. बालानंगला जर पंडित व्हायचं असेल तर हा सुद्धा एक वे बाबा बुद्धांनी सांगितलेला आहे की असे असे जे काही महामंगल आहेत, या महामंगलाचं जर तुम्ही आचरण केलं तर तुम्ही निर्वाणाच्या सुखापर्यंत जाऊ शकता. आणि जर निर्वाण तुम्हाला प्राप्त झालं तर कुठस्स धम्म काय, कुठस्स धम्म लोक, कुठस्स धम्म चित्तम व्यसन कंपनी. म्हणजे लोकसभावासी प्रसंग आला असता ज्याचं चित्त स्थिर होत नाही. काय पेटवून बंद कर नाही राहू द्या. हवा येते थोडीशी, चाललं नाही असं कोणतं होईल आता, चाललं नाही, लगेच चाललं नाही. कुठस्स लोक धम्मे ही चित्तम येसन कंपती असो विरजन खेमम येतम उत्तम होतं. म्हणजे या मार्गाचं जर तुम्ही मार्गक्रमण करत असाल तर जरी बालानंद असेल, तो त्याला अविद्येने ग्रासलेला असेल, त्याला काही कळत नसेल, असेही माणसाने जर याचं आचरण केलं तर तो एक दिवस या मार्गाने जाऊन निर्वाणाचं सुख तो प्राप्त करू शकतो. जे सर्वोच्च परमोच्च सुख सांगितलं भगवंतांनी मानवी जीवनात, ते सुख तो प्राप्त करू शकतो. असा 4 आर्य सत्याचा आकलन होणे म्हणजे सम्यक दृष्टीचा आकलन. अधिक त्याच्यानंतर काय, संस्कारित अस्तित्वाचे 3 लक्षणं सांगितलेले आहेत. दुःख आणि मोर झाले म्हणजे सांगा मला. आपण थांबू बघा, 1 वाजून राहणार. किती वाजता थांबायचं? होय ना, ब्रेक घ्यायचा. ब्रेक, जेवणाचा ब्रेक किती वाजता घ्यायचा? 1:30ला घ्यायचा. थोडंसं घ्या ब्रेक, 5 मिनिटाचा. 10 मिनिटाचा ब्रेक. 5 मिनिटात काय होणार, उठायलाच 5 मिनिटं लागतात. घ्या, थोडं पाय बी मोकळं करा. आपण आता संस्कारित अस्तित्वाचे 3 लक्षणं करू.